चला मित्रांनो, अगस्त्य ऋषी यांचं मंदिर पाहणार आहोत आपण. अगस्त्य ऋषी हे आरसखेडामध्ये मित्रांनो, तर आरसखेडामध्ये आपण मंदिर पाहायला आलो. तर कशा प्रकारे आहे हे आपण बाहेरून पाहू शकता. कशी अतिशय फार छान व आकर्षित पहा मित्रांनो, कशा प्रकारे हा प्रवेशद्वार आहे. या प्रवेशद्वारामध्ये आपल्याला सगळं काही पूर्णपणे दिसत आहे मित्रांनो. तर पाहू शकता मित्रांनो, कशा प्रकारे हे पाहू शकता. देवाच्या कमानीपाशी किती छान व सुंदर, खूप छान दिसत आहे. पाहू शकता तुम्ही. तर पहा मित्रांनो, आम्हाला जे काही पाहायला भेटतं त्याच्यामध्ये खूपच छान व अतिशय आनंद होत आहे मित्रांनो. देवदर्शनाच्या आतुरतेने खूप आनंद होत आहे. आज इथपर्यंत आपण देवदर्शनाच्या पाहण्यासाठी पण आहोत मित्रांनो. तर खूपच हा प्रसंग फारच छान आलेला मित्रांनो देवदर्शनाचा. तर पाहू शकता मित्रांनो, कशा प्रकारे आपण आता आतमध्ये जाणार आहोत प्रवेश घेण्यासाठी, आपण दर्शन घेण्यासाठी मित्रांनो. तर कशा प्रकारे आपण निघालो दर्शन घेत मित्रांनो. पायरी दर्शन वगैरे घेऊन आपण आतमध्ये प्रवेश करत आहोत. अगस्त्य ऋषी ह्या मंदिराचं नाव आहे मित्रांनो, अगस्त्य ऋषी आश्रम. तर ह्याच्यामध्ये आपल्याला सगळं काही पाहायला भेटतं मित्रांनो. तर हे पाहू शकता, अगस्त्य ऋषी मुनी आहे मित्रांनो हे. तर आपल्याला तुम्हाला पाहायला भेटतं आरसखेडामध्ये आहे. तर हे पाहण्यासारखं आहे अतिशय. तर पाहू शकता कशा प्रकारे आपण आतमध्ये प्रवेश करता. इथं प्रवेशद्वारामध्ये घंटी वाजून देवाचं पाया पडून तो पुढे निघतो मित्रांनो. हे पाहू शकता प्रवेशद्वार कशा प्रकारे आहे. तर मित्रांनो, पुढे आपण जाणार आहोत आणि तुम्हाला सगळं काही दाखवणार मित्रांनो. तर चॅनलवर आमच्या पाहत राहावा. आम्ही अशाच प्रकारचे माहिती आम्ही आमच्या चॅनलमधून तुम्हाला सगळं टाकता मित्रांनो. पाहू शकता अतिशय आपण आनंदाने पुढे जात आहोत आणि पूर्ण काही माहिती तुम्हाला देतात मित्रांनो. तर चला पुढे जाऊया मित्रांनो. अगस्त्य ऋषी आरसखेडा मित्रांनो, हा मंदिर तुम्हाला खूप छान व पाहणं वाटेल मित्रांनो तुम्हाला. चला हो का, तर या मंदिराचं उत्तम मित्रांनो. घंटी वाजवून पुढे जाऊ मित्रांनो पुढे. तर हे हो का, दर्शन देवाचे दर्शन घेतले मित्रांनो. ते आपण पाहतात. तर अजून पुढे जाऊया मित्रांनो. अजून इथे पुढे बी आहेत. तर हे दोन आपले नंदी बैल मित्रांनो. इथं बाहेर इथे इकडे एक आहे, इथे का दोन्ही ह्याचे दर्शन घेतले मित्रांनो. नंदी बैलचे आपण इथे इकडे दोन्ही बी ह्याचे दर्शन घेतले मित्रांनो आपण. आणि इकडे पाहता तर हे पहा मित्रांनो, अगस्त्य ऋषी म्हणून अगस्त्य ऋषी आणि हे का मित्रांनो, हे पादुका दर्शन घेतले मित्रांनो त्यांचे आम्ही. तर आता मी तुम्हाला दाखवू आता कॅमेऱ्यामध्ये मध्ये पूर्णपणे मोबाईल लॉक लावला मित्रांनो. तर मी आपण तरी पण झूम करतो, मला व्हिडिओ दाखवत आहे. अगस्त्य ऋषी मुनी यांचे मूर्तीचे दर्शन तुम्हाला मी व्हिडिओच्या झूम करून तरी पण क्लिअर दिसत नाही मित्रांनो. तर प्ले करू आपण, तरी पण थोडं अजून प्रयत्न करूया थोडं स्पष्ट दिसण्यासाठी मित्रांनो. थोडक्यात अजून थोडा वेळ लागेल, थोडं पाहूया मित्रांनो पुढे. तर ह्याच्या पुढे बी मी अजून एक बार केलेलं आहे शूट मित्रांनो, त्याच्यामध्ये तुम्हाला क्लिअर पूर्ण दाखवलेलं आहे मित्रांनो झूम करून मी. तर अजून एक बार तुम्हाला आपल्या हो पाहू शकतो मित्रांनो, अशा प्रकारे हे झूममधून आपल्याला दिसलेलं आहे मित्रांनो. तर छानपैकी आपण दर्शन झालं मित्रांनो. फार छान बी वाटलेलं आहे. खूप छान दर्शन घेऊन आपण निघालो मित्रांनो. तर चला पुढे निघूया मित्रांनो. हे पाहू शकता कशा प्रकारे मित्रांनो, खूप छान व भाऊ पण पाहिजे मित्रांनो. खूप दर्शन छान पाहू अशा प्रकारे आहे मित्रांनो. काही पहा छान व अतिशय बघून समाधान झालं मित्रांनो. दर्शन घेऊन तप झाले डोळे, आनंद झाला मित्रांनो. तर आज आपण दर्शन घेतल्याच्यानंतर आपण पुढे जातो. खूप छान आहे. तुमच्या सगळ्या भाविकासाठी मी व्हिडिओ बनवला मित्रांनो. पहा अगस्त्य ऋषी मुनी आश्रम मित्रांनो, मंदिर बी आहे अगस्त्य ऋषी मुनी मंदिर. हे पाहू शकता कशा प्रकारे आहे मंदिर मित्रांनो. तर हे आपण दर्शन घेतले मित्रांनो अगस्त्य ऋषी यांचे दर्शन घेऊन आपण आता पुढे निघत आहोत मित्रांनो. तर तुम्हाला हे पूर्णपणे व्हिडिओ दाखवला आहे. तर पुढे पहा अशा प्रकारचे मित्रांनो. तर असेच आमचे चॅनलच्या माध्यमातून आम्ही सतत व्हिडिओ बनवतो मित्रांनो. तुमच्या सगळं आपण जे दर्शन घेतात तुम्हाला पूर्णपणे माहिती देतात मित्रांनो. तर सगळं आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही आमच्या चॅनल माध्यमातून तुम्हाला सगळं काही नवीन व्हिडिओ तुमच्या देवदर्शनाचे आम्ही देतात मित्रांनो. तुम्हाला सगळं काही आमच्या चॅनलमार्फत सगळं तुम्हाला सगळं काही घर बसल्या जागी पाहायला भेटणार मित्रांनो. जुन्या व बुजुर्ग माणसांना जे चलता फिरतात नाही ते आमच्या चॅनलच्या माध्यमातून सगळं काही पाहू शकतो मित्रांनो. जय श्रीराम मित्रांनो. तर पाहू शकता आपण पुढे निघालो मित्रांनो दर्शन घेऊन, आणि सगळं काही तुम्हाला हे पाहू शकता. पादुका दर्शन बी घेतले आणि नंदी देवतांचे दर्शन घेतले मित्रांनो. आणि तुम्हाला पूर्ण व्हिडिओ अजून दाखवतात मित्रांनो तुम्हाला. हे अशापैकी आपला व्हिडिओ तुम्हाला सगळं काही आम्ही
हे पाहू शकता कशा प्रकारे आम्ही हे पिंड बी आहे मित्रांनो, महादेवची पिंड आहे बघा मित्रांनो, अलीकडे दिसत आहे मित्रांनो, महादेवची पिंड आहे बघा इथे मित्रांनो, अगत्र शिमणीच्या पुढे महादेवची पिंड वगैरे आहे मित्रांनो इथे. तर चला मित्रांनो, दर्शन झाले आमचे आणि तुम्हाला बी हा व्हिडिओ मी चांगला झाला असावा असं मला वाटतं मित्रांनो. तर मी होईल तेवढं हे आपल्या चॅनलवर तुम्हाला जास्तीत जास्त चांगला प्रयत्न करतो की चांगला व्हिडिओ भेटावा मित्रांनो म्हणून. तर आम्हाला आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला सतत व्हिडिओच्या माध्यमातून तुम्हाला नवीन सतत काही देत असेल मित्रांनो. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया आणि तुम्हाला नेहमीच हे आपण दानपेटीमध्ये आपल्याकडून जेवढं घ्याल तेवढं टाकून आपण जायचं मित्रांनो. तर चला मित्रांनो, पुढे जाऊया आणि आपल्याला सतत काही ना काही आपल्या चॅनलच्या मार्फत आपल्याला प्रयत्न करून तुम्हाला दाखवायचं मित्रांनो. तर चला आपण पुढे अजून हे आपण बैठल्यानंतर शिवशंभू यांचे महादेवचे पिंडचे दर्शन घेणार मित्रांनो. चला आपण जाऊया. आता आपण हे दर्शन घेऊन आपण निघालो मित्रांनो आणि तुम्हाला आता प्रदराच्या बाहेर निघून तुम्हाला आपण होईल तेवढं आपण प्रयत्न करून तुम्हाला सगळं व्हिडिओ सगळं काही दाखवल्या जास्तीत जास्त दाखवायचा प्रयत्न केला मित्रांनो. तर भाविक दर्शनासाठी गर्दी एक येतात दर्शनाच्या अशा एक भाविक येतात मित्रांनो दर्शन घेण्यासाठी देवाचे अगत्र शिमणीचे मित्रांनो, अगत्र श्री प्रकारे प्रवेशद्वार आहे मित्रांनो, जाहीर प्रवेशद्वार आहे. तर ह्या प्रवेशद्वारामधून हे तुम्हाला पाहू शकता कशा प्रकारे हे तीन हे पाहू शकता म्हणजे कशा प्रकारे ती हे सगळं काही आम्ही आमच्या चॅनलच्या माध्यमातून तुम्हाला झूम करून दाखवतो मित्रांनो. हे सगळं काही आमच्या चॅनलमार्फत आम्ही सगळं काही होईल तेवढं प्रयत्न करणार मित्रांनो तुम्हाला दाखवण्याची आणि तुम्हाला स्पष्ट दिसण्याची मित्रांनो. हे पाहू शकता कशा प्रकारे मित्रांनो हे सगळं काही आम्ही आमच्या चॅनलच्या मार्फत तुम्हाला सगळं काही दाखवतात मित्रांनो. तर हे अशा प्रकारे हे सगळं आपल्या चॅनलमार्फत तुम्हाला वर लिहिलं आहे मित्रांनो, अगस्त्र शिमणी आश्रम आरसखेडा आहे सगळं काय, आनंदवन आरसखेडा आहे सगळं लिहिलं आहे मित्रांनो. तर स्पष्ट आमच्या चॅनलवर आम्ही पूर्ण व्हिडिओ करून तुम्हाला सगळं दाखवलं आहे मित्रांनो, नाव असतं ते पूर्ण तुम्हाला, कारण की जेणेकरून आले तर त्याला हे सगळं काही आपल्या ते दर्शनाची ओढ ज्याला आहे मित्रांनो त्याने येऊन स्वतः पाहू शकतो मित्रांनो. तर चला मित्रांनो, आपण इथे घेतलं दर्शन आता. तर शिवशंभू महाराज आणि म्हणजे शिवशंभू जय शिवशंभू मित्रांनो. चला पुढे जाऊया आणि महादेवची पिंड वगैरे पाहूया मित्रांनो. पुढे महादेवची पिंड आहे मित्रांनो, तिथं आपल्याला जायचं आहे आणि तुम्हाला पूर्ण दर्शन घ्यायचं मित्रांनो. हे पाहू शकता प्रवेशद्वार आता पुढे निघालो मित्रांनो आपण पाहण्यासाठी आणि पुढे सगळ्या भक्तांना आपल्या चॅनलमार्फत आम्ही जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो आणि हाच व्हिडिओ सगळ्यासाठी खूप अतिशय चांगला होईल असा आमचा प्रयत्न मित्रांनो. चला मित्रांनो, पुढे निघूया. लागली देवदर्शनाची ओढ मित्रांनो, आपल्या देवदर्शनाच्या आपण निघत आहोत आणि तुम्हाला पूर्ण काही आपल्या चॅनलवर दाखवतो मित्रांनो. तर पुढे पाहूया. तर मित्रांनो, आपण आलो आता मित्रांनो आरसखेडा येथे आता आहे महादेव यांची पिंड मित्रांनो आहे आणि तुम्हाला सगळं काही हे पाहू शकता त्या नंदी बैल मित्रांनो बाहेर. तर आपण इथं जाऊन प्रवेशद्वारामधून आपण आत जाऊन देवदर्शन घेऊ मित्रांनो. म्हणजे आपल्याला देवदर्शनाची ओढ लागली असल्यामुळे आपण घ्यायसाठी पाहू शकतो मित्रांनो. तशा प्रकारे महादेवची पिंड वगैरे मित्रांनो, वर त्रिशूल आहे, त्रिशूलधारी हे का मित्रांनो. कशा प्रकारे आपण दर्शन घेऊन तुम्हाला सगळं मी माझ्या चॅनलवर तुम्हाला दाखवतो मित्रांनो. कशा प्रकारे हे देवदर्शनाचं सगळं काही पाहू शकतो मित्रांनो, वर गाभारा कसा आहे. तर हे आहे महादेव, जय शिवशंभो, जय महादेव. पहा मित्रांनो, सगळं भक्त आपले दर्शनासाठी येतात मित्रांनो. तर मी सगळं माझ्या चॅनलवर दाखवेल तुम्हाला. तर हे नंदी दर्शन घेतलं मित्रांनो इथं मी पुढे निघत होतो मित्रांनो. तुम्हाला आपल्या चॅनलवर मी सतत दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो की सगळ्या भक्तांना भाविभक्तांना आपल्या चॅनलच्या मार्फत सगळंच काही पाहायला भेटावं आणि हेच आमचं ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो. अशी भक्ती आम्हाला सगळं हे पाहू शकतो म्हणजे शंभू महादेव मंदिर मित्रांनो, हे सगळं दिलं आरसखेडा नाव लिहिलेलं सगळं मित्रांनो. सगळं आपण आपल्या ह्याच्याद्वारे तुम्हाला सगळं काही दाखवले मित्रांनो आणि सगळ्याला व्हिडिओ चांगला झाला असावा असा मी आणि आमचे दर्शन झाले मित्रांनो. खूप आम्हाला आनंदाची गोष्ट आहे मित्रांनो. सगळ्या भाविभक्तांना आम्ही आमच्या मोबाईलमार्फत आम्ही दर्शन घेत आहोत मित्रांनो. हे बी आमच्या चॅनलमार्फत सगळं काही आम्ही होईल त्या प्रयत्नाने तुम्हाला सगळं दाखवायचा प्रयत्न करतो मित्रांनो. जय शिवशंभू, जय महादेव. चला मित्रांनो, हे आपल्या व्हिडिओमधून तुम्हाला दाखवलं आहे आणि अशा प्रकारचे आम्ही व्हिडिओ ज्या देवदर्शनाचे होईल त्या प्रकारे आम्ही दाखवत आहोत आणि सगळ्याला आपल्या चॅनलमार्फत जास्तीत जास्त चांगल्या प्रकारे होईल त्या प्रकारे आम्ही आमच्या चॅनलमार्फत आम्ही देवदर्शन तुम्हाला होईल तेवढ्या प्रकारे तुम्हाला दाखवतो मित्रांनो. तर अतिशय हे पहा मित्रांनो कशा प्रकारे आहे बाहेरचं सगळं हे तुम्हाला सगळं व्हिडिओमध्ये सगळं काही दाखवलं मित्रांनो.
आणि आमच्या चॅनलच्या मार्फत आमचा प्रयत्न असतो की सगळ्याला चांगला व्हिडिओ व्हावा आणि चांगली माहिती भेटावी मित्रांनो. तर माझ्या चॅनलच्या मार्फत मी सगळं प्रयत्न करत आहे आणि सगळ्याला जास्तीत जास्त चांगला व्हिडिओ व्हावा आणि चांगली माहिती भेटावी यासाठी आम्ही सदा तत्पर आमच्या व्हिडिओसाठी आम्ही होईल त्या पद्धतीने चांगला व्हिडिओ बनवण्याच्या पाठीशी आम्ही प्रयत्न करतो मित्रांनो की सगळ्या भाविकांना आमच्या व्हिडिओच्या माध्यमातून सगळं काही पाहायला भेटावं हेच आमचं ईश्वरचरणी प्रार्थना आहे मित्रांनो. तर सगळ्यांना खूपच चांगला झाला असा व्हिडिओ मला असं वाटतं मित्रांनो की व्हिडिओच्या माध्यमातून सगळ्याला काही आपल्या चॅनलमार्फत सगळं काही पाहायला भेटावं हेच आमचं महत्त्व आहे मित्रांनो. आणि खूपच छान व्हिडिओ झाला असावा असं मला वाटतं मित्रांनो. पाहू शकता कशा प्रकारे केलेलं आहे मित्रांनो प्रवेशद्वाराने फारच छान बसून खूप छान वाटलं मित्रांनो. आणि दर्शन घेतलं आज खूप आनंद झाला आणि तुम्हाला सगळं काही व्हिडिओद्वारे सगळं दाखवले मित्रांनो तुम्हाला सगळ्यांना. आणि असेच आम्ही जास्तीत जास्त चांगले व्हिडिओ बनवण्याचा प्रयत्न करतात आणि तुम्हाला व्हिडिओ माहीत सांग बाय मित्रांनो. सबस्क्राईब